नमस्कार मंडळी, सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण लातूर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या लातूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष आकाशजी कांबळे यांचं आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत। लातूर रेल्वे स्टेशन हे ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेलं लातूरचं हे रेल्वे स्टेशन आहे आणि पूर्वी नॅरो गेज रेल्वे होती, आता ब्रॉडगेज झाली आणि या ब्रॉडगेज रेल्वे स्टेशनचा विकास आपल्याला म्हणावा तसा दिसत नाही। या रेल्वे स्टेशनच्या विकासाबद्दल, या रेल्वे स्टेशनच्या समस्या, या सर्वांबद्दल आज आपण आकाश कांबळे सर यांशी चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी आकाश कांबळे, लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचा अध्यक्ष। आज आपण लातूरच्या रेल्वे स्थानकाला भेट देणार आहोत आणि इथले जे स्थानिकचे प्रलंबित जे मुद्दे आहेत ते आपण आज तुम्हाला सांगणार आहोत। आणि चला माझ्यासोबत। आपण लातूर रेल्वे स्थानकाचा परिसर पाहणार आहोत, इथल्या कामाची गती पाहणार आहोत आणि ह्या कामाला कसं गती मिळेल ह्या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। पाहतो की लातूरच्या रेल्वे स्टेशनला स्वच्छ पाणी मिळत नाही, इथल्या नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातो। याकडे कोण, ह्याचा जबाबदार कोण आहे? इथलं प्रशासन आहे की सोलापूर विभाग आहे? हो का, ही घाण बघा, ही टोटली घाण, हे साफ होत नाही। याकडे लक्ष कोण देणार? आज पाहतो हो का, ही कचरा असा भरून ठेवलेला आहे। काय करायचं? हे स्वच्छ आहे का? हे साफसफाई झाली आहे का? हा कचरा असंच मांडलेला आहे, ह्याकडे कोण लक्ष देणार? आणि ह्यामुळे कसं आहे, वारंवार नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार चालू आहे। ह्याकडे कुठेतरी एक भूमिका घेतली पाहिजे। स्वच्छ परिसर, लातूर परिसर दिसला पाहिजे। लातूरचं रेल्वे स्टेशन हे स्वच्छ दिसलं पाहिजे। मुंबई लातूर ही गाडी दिवसभर लातूरच्या रेल्वे स्थानकावर 16 ते 17 तास थांबून असते। ह्या गाडीचा काय फायदा आहे 16 तास थांबून? आणि हीच गाडी आपण सकाळच्या सत्रामध्ये लातूर पुणे इंटरसिटी सुरू केली तर ह्याचाच फायदा इथल्या विद्यार्थ्यांना होईल, उद्योगांना होईल, चालना मिळेल आणि ह्याचाच महसूल सोलापूर विभागाला मिळेल। याकडे सातत्याने का दुर्लक्ष होत आहे? मग ह्या प्रश्नासाठी आता इथले स्थानिकचे आमदार किंवा खासदार हे प्रयत्न करणार का सकाळच्या सत्रात चालू करण्यासाठी इंटरसिटी? प्लॅटफॉर्म 2चं जे प्लॅटफॉर्म आहे तिथं पिण्याच्या पाण्याची सुविधाच नाही, हो काय, पाणीच येत नाही, हो का। ह्याकडे लक्ष कोण देणार? सोलापूर विभाग देणार का स्टेशन मास्तर देणार? आपण पाहतो की लातूर रेल्वे स्थानकावर फक्त 2च प्लॅटफॉर्म आहेत, 1 आणि 2, आणि ह्या सुविधेकडे फार अभाव आहे। ते गाड्या दिवसभर थांबून असतात आणि नवीन गाड्या सुरू करण्यासाठी अडचण कुठेतरी निर्माण होत आहे। आणि ज्यावेळेस आम्ही सोलापूर विभागाला नवीन गाड्याची मागणी केलेली आहे तर त्यांनी एकच सांगितलं की तुमच्या लातूर रोड ते क्रूड या रेल्वे मार्गावर ट्रॅफिकच नाही, ट्रॅफिक नाही तर मग हे दिवसभर गाड्या थांबून काय करतात? मग आमच्या गाड्या नवीन सुरू कसं होणार? तुम्ही सांगा साहेब। वारंवार जे गुडशेड आहे ते गावाबाहेर हरंगूळ स्टेशन इथे हलवण्यात यावं असं आम्ही मागणीही केली होती आणि अजून एक मागणी केली होती की इथले गुडशेड जे आहे ते मुरुडला बी हलवण्यात यावं। यांना 2 पर्याय दिले आहेत की फक्त प्लॅटफॉर्म नवीन निर्माण करण्यासाठी अडचण येत आहे, फक्त गुडशेड येत आहे आणि लातूरला प्लॅटफॉर्म 3 आणि 4ची आम्ही मागणी केलेली आहे। ऑलरेडी आम्ही सोलापूर विभागाला पत्र दिलेले आहे, खासदार साहेबाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पत्र दिले आहेत की लातूर रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म 3 आणि 4ची मागणी आम्ही केलेली आहे, पण हे काम अजून पण होत नाही। आज 2 वर्ष झालं आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहे। याला जबाबदार कोण आहे? खासदार साहेब आहेत की आमदार आहेत तिथले स्थानिकचे? हे पिट लाईनचं काम आहे हे एकदम संत गतीनं चालू आहे, ह्याला गती मिळत नाही आणि ह्याकडे आपण पाहतो की हे सगळे रॅम्प येऊन पडलेले आहेत, हे रूल येऊन पडले आहेत। हे कधी बसणार ह्या जागी? ह्याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत आहे। सोलापूर विभागाले याला निधीची कमतरता भासवत आहेत आणि इथले जे गुत्तेदार आहे त्यावर सक्त कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर हे काम करण्यात यावं। हे आज 2 वर्ष झालं हे काम संत गतीनं चालू आहे आणि हे तर काम लवकर झालं तर आमच्या लातूर जिल्ह्याला नवीन गाड्या चालू होतील, नवीन गाड्या मिळतील, आम्हाला ही अपेक्षा आहे। हे सातत्यानं दुर्लक्ष होण्याचं कारण आहे। पीट लाईनवर बसवण्याचे हे रूल आता आज येते 5-6 महिने झाले पडून आहेत। हे कधी बसणार इथे? का असंच गंज खास पडणार आहेत? हे एकदम ह्याची कंडिशन बघा, हे सगळं गंज लागलेलं आहे या रूलाला। ह्याचं कारण काय सांगत नाही, तिथले प्रशासन सांगत नाही, इथले स्थानिकचे आमदार असतील किंवा खासदार असतील ह्याकडे सातत्याने वारंवार पाठपुरावा केला पाहिजे। सातत्याने आपण लातूरच्या रेल्वे स्टेशनला भेट दिली पाहिजे।
अशा प्रकारे पिटलाईनच्या इमारतीचं हे काम चालू आहे. इथे मजदुरांचं डेलीचं रुटीन असतं आणि तर त्यांचा स्टाफ भरतीसाठी ही इमारत बांधलेली आहे. आणि आपण पाहतो की असंच एक ह्या कामाला कुठे गतीच मिळत नाही. गती जशी हवी त्या पद्धतीने गती मिळत नसल्यामुळे आज कमीत कमी 2-2.5 वर्ष झाले काम हे संत गतीनं चालू आहे. आपण पाहतो की हे सगळे पिटलाईनचे खांब रोवण्यात आले, सगळं झालं. ह्यावर रूल कधी बसणार? रूल बसवले तर पटपट ह्याकडे निधीची कमतरता कमी भासत असल्यामुळे, निधी वेळेवर मिळत नसल्यामुळे हे काम असं संत गतीनं चालू आहे. ह्याकडे लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे साहेबांनी वारंवार सोलापूर विभागाला निधीची कमतरतेसाठी पत्र द्यावं आणि हे काम डिसेंबरच्या दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण करण्यात यावं. यामुळे कसं होईल, पिटलाईनचं तर काम लवकर झालं तर आपल्याला नवीन गाड्या मिळतील. लातूर अजमेर असेल, लातूर दिल्ली असेल किंवा नवीन नवीन गाड्या असतील, आपण मागू शकतो. आपल्याला जे हवे ती मागू शकतो. पण पिटलाईनचं काम हे होणं गरजेचं आहे. आपण पाहतो की लातूरच्या रेल्वे स्थानकाला प्लॅटफॉर्म 3 आणि 4ची कमतरता भासत आहे. आणि इथे कसं आहे, गुड शेड असल्यामुळे इथे जागा अपुरी पडत आहे. प्लॅटफॉर्म 3-4ला अडचण येत आहे. तर आपल्याला एकच विनंती आहे व्हिडिओद्वारे की गुडशेड हे जे आहे ते एकतर हारुंगळा किंवा मुरुडला स्थलांतर करण्यात यावं आणि प्लॅटफॉर्म 3 आणि 4ची निर्मिती करण्यात यावी. यामुळे मोठा पेस मिळेल आणि भविष्यात अजून नवीन नवीन प्लॅटफॉर्म तयार होतील. सध्या आपण बघतो की प्लॅटफॉर्म 1 आणि 2 हे फक्त 2च प्लॅटफॉर्म आहेत आणि आपल्याला आता भविष्यामध्ये प्लॅटफॉर्म 3 आणि 4ची गरज भासणार आहे. त्यासाठी इथल्या स्थानिकच्या आमदारांना आणि खासदारांना एक नम्र विनंती आहे की साहेब, आपण लातूर रेल्वे स्थानकाच्या विषयामध्ये आपण प्लॅटफॉर्म 3 आणि 4ची मंजुरी मिळवून घ्यावी आणि लवकरात लवकर हा प्रस्ताव आमचा मार्गी लावावा. आपण पाहतो की लातूर मुंबई एक्सप्रेस ही सकाळी 6:30 वाजता लातूरच्या रेल्वे स्थानकावर येते आणि संध्याकाळी 10:30ला प्रवास चालू करते. संध्याकाळी जायचा प्रवास चालू करते. पण ही दिवसभर गाडी थांबून राहण्यापेक्षा ह्याच गाडीला आपण सकाळच्या सत्रात लातूर पुणे इंटरसिटी सुरू केली तर इथल्या विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा होणार आहे, इथल्या नागरिकांना फायदा होणार आहे आणि ह्यामुळे कसं आहे, दैनंदिन जीवनामध्ये एक चांगला सुधार होणार आहे. सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की लातूर पुणे इंटरसिटी सकाळच्या सत्र सुरू झाले आपल्या लातूरहून, तर ह्याचा फायदा आपल्याला काय होईल? तर विद्यार्थी लवकर जाऊन येतील, आम्हाला विद्यार्थ्याला लाभ होईल. आणि शैक्षणिक कामं तुमचे असतील किंवा हां, तिथले दिवसभराचे शैक्षणिक. कामं ऑफिसचे असतील ते तुम्ही सकाळच्या सत्रात पूर्ण करून आपण लातूरला येऊ शकतात. हां, तर आमच्या विद्यार्थी बांधवांना जास्त लाभ होईल, जाऊन येणं होईल आणि आमचे पूर्ण काम आटपून वापिस येणं होईल. लातूर पुणे इंटरसिटी सकाळच्या सत्रात सुरू झाली तर ह्याबद्दल तुमचं मत काय? विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये लवकर जाणं आणि येणं होत आहे आणि दिवसभराची कामं वगैरे पुण्यामध्ये करून रिटर्न लातूरला येणं होते आणि बसला वगैरे तिकीट जास्त असल्यामुळं ती कमी खर्चामध्ये होऊन जातं. सर, आपल्याला लातूर रेल्वे प्रश्नाबद्दल आपल्याला काय वाटतं? लातूर रेल्वे प्रश्नाचे प्रश्न भरपूर प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एक 5 मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये लातूर नांदेड असेल, लातूर बोधन असेल आणि लातूर गुलबर्गा असेल. ह्या तिन्ही रेल्वे मार्गाचे FLA सर्वे, फायनल लोकेशन सर्वे आणि ह्याचा DPR जो आहे तो दिल्ली बोर्डामध्ये सबमिट झालेला आहे आणि ह्याचं कामासाठी फक्त महाराष्ट्र शासनाच्या 50% निधीची मंजुरीची प्रतीक्षा वाट पाहत आहे. पण ह्या तिन्ही रेल्वे मार्ग 50% तर निधी मिळाला तर ह्या रेल्वे मार्गाला अधिक गती मिळेल आणि भविष्यामध्ये आपल्याला लातूर नांदेड रेल्वे मार्ग झाला तर तो नागपूरला कनेक्ट होईल, लातूर बोधन रेल्वे मार्ग झाला तर तो निजामाबादला कनेक्ट होईल आणि पुढे तो विशाखापट्टणमला कनेक्ट होईल आणि लातूर गुलबर्गा रेल्वे मार्ग झाला तर बँगलोरला कनेक्ट होईल. भविष्यामध्ये हा सगळ्यात लातूर जिल्हा हा शॉर्ट रूटमध्येच गणला जाईल आणि इथून नवीन नवीन रेल्वे गाड्या सुरू होतील, नवीन नवीन गाड्याची आवक वाढेल आणि लातूर जिल्ह्याला ह्यामधून उद्योगाला एक चालना मिळेल. आणि भरपूर तर असे तर कामं आहेत की इथे पिटलाईनचा प्रश्न आहे. पिटलाईनचा प्रश्न हा संत गतीने चालू आहे आणि तो लवकर मार्गी लागावा आणि त्याला चांगली गती मिळावी ह्यासाठी आपण सातत्याने आपण पाठपुरावा करत आहे इथल्या स्थानिक खासदारांना. आणि तसेच आपण मागणी केली आहे की प्लॅटफॉर्म 1 आणि 2 आहेत आणि 3 आणि 4ची आपण मागणी केलेली आहे. ती तर प्लॅटफॉर्म 3 आणि 4 झालं तर आपल्याला लातूर तिरुपती गाडी सुरू करण्यात येईल, लातूर अजमेर चालू करण्यात येईल, लातूर नांदेड चालू करण्यात येईल आणि भविष्यामध्ये आपल्याला बिदर हैदराबाद जी इंटरसिटी गाडी आहे ती आपण लातूरपर्यंत विस्तारित करू आणि मछलीपट्टणम जी गाडी
बिदरपर्यंत येते ते आपण लातूरपर्यंत विस्तारित करण्यात येईल. यामुळे कसं आहे, पिट लाईनचं काम हे होणं गरजेचं आहे. जोपर्यंत पिट लाईन पूर्णपणे 100% कंप्लीट होत नाही तोपर्यंत इथून नवीन गाड्या सुरू होणार नाहीत. आणि इथल्या स्थानिकच्या खासदारांनी आमदारांना एकच विनंती आहे साहेब, की लातूर नांदेड, लातूर बोधन आणि लातूर गुलबर्गा या निधीसाठी आपण महाराष्ट्र शासन दरबारी आपण वेळोवेळी पाठपुरावा करावा आणि ह्या 50% निधीची मंजुरी तुम्ही मिळवून द्यावी. यामुळे लातूरला एक गतवैभव प्राप्त होईल आणि लातूरची बाजारपेठ हे सगळ्या देशभरात प्रसिद्ध आहे. इथली तूर डाळ जी आहे ती आपल्या बाहेर देशालाच निर्यात होते. पण ह्यामुळेच लातूरला उद्योगाला चालना मिळेल, इथल्या विद्यार्थ्याच्या हाताला काम मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील. आज जो लातूरचा विद्यार्थी आहे तो लातूर पुण्याला इथे स्थलांतरित होत आहे आणि लातूरला रोजगार नाही म्हणून ही सुशंकिता आहे. धन्यवाद सर. आपण दिलेल्या माहितीमुळे रेल्वेच्या प्रश्नांना वाचा फुटलेली आहे आणि लातूरच्या रेल्वेचे प्रश्न हे रेल्वे प्रशासनासमोर योग्यरित्या मांडले गेलेले आहेत. त्यामुळे लातूरचा रेल्वे प्रश्न हा लवकरात लवकर सुटेल आणि सर्व प्रवाशांसाठी खूप मोठी सुविधा होणार आहे. ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. रेल्वेविषयी काही प्रश्न असतील, काही अभिप्राय असतील ते आपण कमेंट करून विचारू शकता. चॅनलवर नसाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.